ज्यावेळी कर्णावरती कॉमेंट्री करायचे त्यावेळीचे समालोचक आणि आता देखील त्यांचा तुम्ही आवाज निश्चित ऐकणार. वेलकम आयन्स ट्रॉफी मध्ये तुमचं हार्दिक स्वागत. यापुढील सन्मान केला जाईल सन्माननीय सदाशिव पाटील. या आपण सदाजी पाटील यांचा सन्मान केला जाईल. आमच्या स्पर्धेचे खास पाहुणे आहेत आणि त्यांचा सन्मान केला जातो. स्पर्धेचे बिग सपोर्टर आहेत, पाठीराखे आहेत आणि खूप मेहनत घेतली आहे. सदाशिव पाटील याने त्यांचा सन्मान केला जातोय. यापुढील सन्मान विजय पाटील यांना विनंती आहे आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. तर रोटपाली गावचे हँडसम जावई विजय पाटील यांचा सन्मान केला जातोय आणि त्यांच्या वतीने पिच रोलिंग ची भूमिका करण्यात आली. पिच रोलिंग करून दिली. तुमचे खूप आभार. तर यापुढील सन्मान केला जाईल आसुजी नाईक. कारण या मैदानाच्या चारही बाजूला आणि मैदानामध्ये पाण्याची व्यवस्था त्यावेळी करून दिली. टँकर ज्यावेळी बंद पडला होता ते स्वतः आले होते पुश करायला. किती मेहनत घेतली आमच्या पाहुण्याने, त्या सर्वांचा आम्ही सन्मान करतोय. हॅलो. याच दरम्यान आगरी कोळी कराडी संघर्ष समितीचे आमचे मेंबर्स किरण दादा पवार आणि त्यांच्या समवेत प्रेम पाटील यांचे इथे आगमन झालं. खऱ्या अर्थानं आपल्या भूमिपुत्रांना न्याय मिळावा, आपल्या समाजाला न्याय मिळावा यासाठी आगरी कोळी कराडी संघर्ष समिती निर्माण झाली आणि त्याचे अध्यक्ष आहेत रुपेशजी धुमाळ आणि त्यांच्याच कमिटी मधले आमचे किरण दादा आणि प्रेम यांचे इथे आगमन झालं. वेलकम, स्वागत आहे तुमच्या क्रीडा नगरीमध्ये. जाऊया मॅच कडे. बिग फाईट पारगाव विरुद्ध देवांश चिंचपाडा या टीम मध्ये फाईट होणार. या ऐकूया या सामन्याचं धावतं वर्णन करण्यासाठी चिंचपाडाचा एक बुलंद आवाज. चिंचपाडा या गावची ओळख संदीपन केनी एसके. तर नक्कीच धन्यवाद प्रवीण टेंबे, धन्यवाद रोशन पाटील. आपण या स्पर्धेकडे वळूया. याच्या अगोदरचा आपण सामना पाहिला, खूप चांगला सामना आपल्याला पाहायला मिळाला. चिंचपाडा विपक्ष जावल्या दोन संघांमध्ये, जेथे चिंचपाडा संघाला एकूण 75 धावांची गरज होती, 76 धावांची गरज होती आणि तिथे विजय भुईर याने केलेला खेळ अप्रतिम खेळ केला. एकूण 16 चेंडूमध्ये 17 चेंडूमध्ये एकूण 50 धावा ठोकल्या आणि आपल्या संघाला एक मोठा विजय प्राप्त केला. ज्याच्या नावातच विजय आहे आणि त्या विजयाने आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला. मात्र यावेळी आपण सामना पाहतोय, दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल, जिथे एका बाजूला असेल पारगाव संघ आणि त्यांच्या विरुद्ध दिवा शिलोन चिंचपाडा संघ. या दोन संघांमध्ये एक मोठी लढत असेल, बिग फाईट असेल. एकंदरीत विचार केला तर पारगाव संघाने प्रथम नाणेफेकी जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा इथे निर्णय घेतलाय आणि चिंचपाडा संघाला पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करण्याचं पाचारण दिलंय. मात्र एकंदरीत विचार केला तर पहिला सत्र आम्ही पाहणार आहोत. 4 षटकांचा पहिला सत्र असेल, एकूण 24 चेंडूचा पहिला सत्र आणि या पहिल्या सत्रामध्ये ज्यांच्या वाटेला फलंदाजी आले तो दिवा शिलोन चिंचपाडा संघ किती धावा ठोकेल, पारगाव संघासमोर किती धावांचं आव्हान ठेवेल. संदीपन, मी या दरम्यान इथे विनंती करेन मोहा कोळीवार टीमचे कॅप्टन आणि आराध्य स्पोर्ट्स टेंबोळा टीम संघाचे संघनायक आपण इथे आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं. मोहा कोळीवार टीमचे संघनायक आणि टेंबोडे संघाचे संघनायक. येस संदीपन. तर नक्कीच इथे सामन्याला सुरुवात होते. पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज केतन मेहर, मात्र इथे अर्जुन परदेशी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसलाय. क्षेत्ररक्षक जेल खाली. हा पहिला गडी बाद दिवा शिलोन चिंचपाडा संघाचा 0 धावसंख्येवरती.
धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. अर्जुन परदेशी स्वतः संघाचा संघनायक पहिल्या चेंडूवरती बाद होतोय. पहिल्या सामन्यामध्ये देखील 0 धावसंख्या काढून बाद झाला होता अर्जुन परदेशी. मात्र तीच कामगिरी या सामन्यामध्ये देखील त्याची पाहायला मिळाली. मात्र इथे 1 डाऊन साठी इथे प्लेअर आम्ही पाहतोय सतीश पाटील मैदानामध्ये. मात्र विजय भुईर ज्यानं मागच्या सामन्यामध्ये कमालीची फलंदाजी केली होती, अप्रतिम फलंदाजी केली होती, तब्बल 50 धावा ठोकल्या होता तो विजय भुईर. मात्र या सामन्यामध्ये कशा प्रकारचा खेळ करेल हे पाहणं खूपच गरजेचं असेल. मात्र पहिली सफलता केतन मेहरेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. फुलटॉस चेंडू होता, इथे देखील मारण्याचा प्रयत्न केला, चुकीचा प्रयत्न ठरलाय. मात्र इथे आम्ही पाहतो विजय भुईर सुद्धा बाद होतोय. एका पाठोपाठ दुसरा गडी बाद देवांश शिलोन चिंचपाडा संघाचा 0 धावसंख्येवरती. धन्यवाद डीजे. पहिल्या सामन्यामध्ये मोठा झेंडा फडकवला होता विजय भुईरानं. मात्र या सामन्यामध्ये काहीच न करता ट्रॅव्हलिंग मध्ये परत आलेत. एकंदरीत विचार केला तर आमच्या मान्यवरांचं इथे आगमन झालंय. मी विनंती करतोय आदरणीय प्रकाशजी जोगे साहेब आणि त्यांच्या समवेत समीरजी पाटील या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण या आमच्या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत असेल. 4थ्या क्रमांकाचा फलंदाज सूरज भुईर मैदानामध्ये दाखल होतोय. मात्र इथे ऑन हॅट्रिक वरती असेल केतन मेहर. या षटकातील तिसरा चेंडू. मात्र यावेळी स्टॅप केलाय, स्टेअर केलं होतं, दिशा दिली, क्षेत्ररक्षक तिथे तैनात. मात्र इथे एक धाव नक्कीच मिळेल. स्वतःचं आणि वैयक्तिक खातं खोलत असताना सतीश पाटील हा फलंदाज. एकूण 3 चेंडूची इथे खेळी समाप्त होते. पहिलं षटक मार्गस्थ आहे, एक धाव धावफलकावरती लागले. पहिल्या सत्रामध्ये ज्यांच्या वाटेला फलंदाजी आले तो देवांश इलेव्हन चिंचपाडा संघ किती धावा ठोकेल हे पाहणं गरजेचं असेल मैदानावरती. की चांगली गोलंदाजी केतन मेहरेच्या माध्यमातून केली जातोय. मात्र इथे आम्ही पाहतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. पुन्हा या चेंडूवरती एकच धाव, एका धावेपेक्षा काहीच नाही. एक धावेच्या मदतीने संघ जाऊन इथे पोहोचलाय 2 या धावसंख्येवरती. एकत्रित विचार केलाय षटकाचा. पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट घेतले, त्याच्यानंतर 2 धावा खर्च केल्या. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मोठा अपील, पंचांनी अपिलाला दाद दिली, फलंदाज बाद. सतीश पाटीलच्या पारीचा अंत. हा तिसरा गडी बाद देवांश शिलोन चिंचपाडा संघाचा 2 या धावसंख्येवरती. टेंबोले टीमचे कॅप्टन करण पाटील आपण देखील या आपल्या जर्सी घेऊन जा. इथे मोहा कोलीवाडा संघाचे संघनायक अवेलेबल झालेत. मी आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे संघाचे संघनायक करण पाटीलला विनंती करतो म्हणजे यायचं आणि आपल्या जर्सी घेऊन जायचं. येस संदीप. तर नक्कीच इथे 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद होतो सतीश पाटील, त्याची जागा भरून काढतोय नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती निखिल केनी. एकूण धावसंख्या 2 धावा. अंतिम चेंडू बिग हिट केलाय. इथे आम्ही पाहतोय चेंडूने उंची घेतली, अंतर देखील गाठलाय, चेंडू गेलाय ते लॉंग रिजन मध्ये सीमा पार. दॅट इज अ बिग 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 हिट. षटकार. जीवाचा जीव लग दिलाचा दिलदार प्रेमळ स्वभाव साला. तुम्ही पुत्र हा कोपरे गावचा युवा पुढारी खांदा. यो दादा आमचा मिथून दादा, 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 यो दादा आमचा मिथून दादा. धन्यवाद डीजे. इथे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर देवांश शिलोन चिंचपाडा संघ ते जाऊन पोहोचलाय 8 या धावसंख्येवरती. अंतिम चेंडूवरती मोठा फटका आम्ही पाहिला निखिल केनी याच्या माध्यमातून. सुरेख कामगिरी, सुरेख सुरुवात केली आहे निखिल केनी या फलंदाजानं. एकंदरीत पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त होतोय. दुसरं षटक पारगाव संघाकडून कोण फेकेल, संघनायक कोणाच्या हातामध्ये जिम्मेदार देतोय. इथे आम्ही पाहतोय भूषण पाटील, त्यानं मागच्या सामन्यामध्ये सामना वीराचा पारितोषिक पटकावला होता. 2 षटक फेकले होते, केवळ 4 धावा खर्च केल्या होत्या, 4 गडी बाद केले होते आणि केवळ 9 धावा खर्च केला होता. असा तो गोलंदाज भूषण पाटील. जी गोलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये केली होती ती गोलंदाजी या सामन्यामध्ये करेल का असा देखील प्रश्नचिन्ह.
परंतु यावेळी फलंदाज असेल सूरज भुईर येणाऱ्या चेंडूचा सामना करेल. एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहतोय 8 धावा. फुलटॉस चेंडू होता दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू, मात्र इथे स्वतःच्या फॉलो मध्ये झेल पकडलाय. अप्रतिम यश इथे प्राप्त केलंय. सूरज भुईर हा फलंदाज बाद होतोय 8 या धावसंख्येवरती. एकूण 4 गडी बाद देवाशिलोन चिंचपाडा संघाचे. सफलता प्राप्त केली पहिल्या चेंडूवरती. गोलंदाज भूषण पाटील यांना जितकी प्रशंसा करावी तितकी कमी असेल, कारण मागच्या सामन्यामध्ये देखील अप्रतिम गोलंदाजी केली होती. त्याच प्रकारची गोलंदाजी आणि त्याच प्रकारच्या गोलंदाजीवरती पावलावर पाऊल टाकून गोलंदाजी करतोय. यावेळी मोठा फटका मारायचा प्रयत्न केला होता निखिल किनी या फलंदाजानं. प्रयत्न तर फसतोय, मात्र इथे आम्ही पाहतोय बॅटकट. नक्कीच एक धाव आली या चेंडूवरती. एका धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय 9 धावसंख्येवरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे. एकूण 2 चेंडूची फेकी. पहिल्या चेंडूवरती सफलता आणि दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव. तर नक्कीच इथे षटकातील हा तिसरा चेंडू असेल. समोर फलंदाज रोहन परदेशी. बॅटचा फेस, प्रॉपर टायमिंग, मात्र इथे ताकदीचा कमी वापर केला. फलंदाज इथे बाद. अप्रतिम झेल. रोहन परदेशी सुद्धा बाद होतोय. हा 5वा गडी बाद देवाशिलोन चिंचपाडा संघाचा. एकूण धावसंख्या 9 वरती. डीजे. फलंदाज रोहन परदेशी फलंदाज बाद होतोय. नवीन येणारा फलंदाज संतोष गावंड 7व्या क्रमांकावरती आम्ही पाहतोय. धावसंख्या स्थिर असेल. पूर्णपणे अडचणीमध्ये चिंचपाडा संघ. विकेट वरती विकेट इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे आम्ही पाहतोय निखिल किनी सुद्धा बाद होतोय. हा 6वा गडी बाद देवाशिलोन चिंचपाडा संघाचा. आमच्या स्पर्धेचे आयोजक प्रफुल्ल पाटील या आपण व्यासपीठावरती अमर पवार यांचा संपर्क साधायचा आहे. याच दरम्यान पारगाव संघाचे बिग सपोर्टर कवी तारेकर साहेब आणि त्यांच्या समवेत सद्गुरू सिमेंट सप्लायचे ओनर आणि नाईट स्पर्धेचे यशस्वी आयोजक आदरणीय कन्हैया पाटील साहेबांना देखील मी विनंती करतो आमच्या आयोजकांच्या वतीनं आपण आमच्या मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. सन्माननीय कन्हैया पाटील साहेब त्यांच्या समवेत कवी तारेकर साहेब या 2 मान्यवरांना मात्र विनंती आहे या आपण व्यासपीठावरती आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक असं स्वागत. तर नक्कीच मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतोय. मात्र इथे देवाशिलोन चिंचपाडा संघ पूर्णपणे अडचणीमध्ये सापडलाय. मात्र ते फलंदाज भूषण पाटील ऑन हॅट्रिक वरती असेल. एका पाठोपाठ 2 गडी बाद केलेत. मात्र इथे चिंचपाडा संघाचा विचार केला ज्या संघानं पहिल्या सामन्यामध्ये 75 धावा सचपणे पूर्ण केला होता तो संघ इथे अडचणीत. मात्र इथे ऑन हॅट्रिक वरती होता. मात्र इथे क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी त्याचा परिणाम इथे आपल्याला पाहायला मिळतोय. पारगाव संघ भोगतोय. मात्र या चेंडूवरती 1 धाव येतोय. प्रफुल्ल पाटील या आपण लगेचच व्यासपीठावरती पुन्हा एकदा विकेट हॅट्रिक घेण्याच्या उंबरठ्यावरती होता. भूषण पाटील मागच्या सामन्यामध्ये देखील विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती. नक्कीच मागच्या सामन्यामध्ये देखील अप्रतिम गोलंदाजी केली होती आणि या सामन्यामध्ये देखील अप्रतिम गोलंदाजी त्याच्या माध्यमातून केली जातोय. मात्र यावेळचा चेंडू एकरोजलाईन केल्याचा प्रयत्न इथे केला होता. मात्र इथे निर्धाव चेंडूची सांगता. षटक क्रमांक 2 इथे समाप्त होतोय. या षटकाचा विचार केला तर भूषण पाटील याने केवळ 2 धावा खर्च केला. 3 गडी बाद केले. अप्रतिम गोलंदाजी. पहिलं षटक केतन मेहर यानं फेकलं होतं. 3 गडी बाद केले होते. 8 धावा दिल्या होत्या. त्यानंतर भूषण पाटील याच्याकडे जिम्मेदारी दिली होती दुसऱ्या षटकाची. ती जिम्मेदारी चोखपणे निभावत असताना खूप सुंदर गोलंदाजी केले. मात्र तितक्याच अडचणीमध्ये चिंचपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एकूण गडी बाद झाले तर 6 गडी बाद झाले. धावसंख्या केवळ धावफलकावरती 10 धावा. मोठी धावसंख्या जमावी लागेल चिंचपाडा संघाला.
आणि जर एकंदरीत आपण विचार केला तर या भागामध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ होतोय आणि त्या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव का द्यावं यावरती खूप मोठी प्रतिक्रिया आमच्या मान्यवरांनी केली. ते मान्यवर इथे उपस्थित आहेत. आदरणीय किरणजी पाटील, गणेशजी पाटील आणि त्यांच्या समवेत प्रेमजी पाटील यांची प्रतिक्रिया युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच पहा. खूप मोठी प्रतिक्रिया काही दिली आहे. खूप सुंदर असं वक्तव्य त्यांनी केलंय युट्यूबच्या माध्यमातून. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. मात्र इथे षटक क्रमांक दुसरं समाप्त होतोय. 12 चेंडूचा खेळ इथे समाप्त होतोय. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चिंचपाडे संघाला मोठी धावसंख्या रचावी लागेल. ती रचायची असेल तर मोठी फटकेबाजी चिंचपाडे संघाला करावी लागेल. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक. तर टॉस साठी मी विनंती करतोय. यानंतरचा होणारा सामना असेल मोहा कोलीवाडा विपक्ष टेंबोडे. तर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण या नाणेफेकीसाठी आमच्या मंचाशी संपर्क साधा. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज नीरज तारेकर इथे आम्ही पाहतोय. पहिला चेंडू फेकला होता. फलंदाज अविनाश परदेशी याने खेळून काढला. कट केला होता चेंडूला. केवळ एकच धाव आली या चेंडूवरती. एकेरी दुहेरी धावसंख्येने काही होणार नाही. मोठी धावसंख्या रचायची असेल तर मोठी फटकेबाजी करावी लागेल. षटकार चौकार दाखवावे लागतील. संघाची धावसंख्या 1 जाऊन पोहोचले 11 धावसंख्येवरती. नीरज तारेकर विकेंड गोलंदाजी करतोय. मात्र इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न असफल ठरतोय. संतोष गावड याच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर. षटक क्रमांक 3 2 चेंडूचा खेळ इथे समाप्त होतोय. एकूण धावसंख्या 11 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. तर नक्कीच नीरज तारेकर गोलंदाज. तिसरा चेंडू लो फुलटॉस चेंडू होता. स्टेअर केलाय, दिशा दिली, एक धाव पूर्ण केले. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, चेंडू विसरेल, फेकेल, तू मै झाली आणि इथे आम्ही पाहतोय त्याचा परिणाम भोगावा लागला फलंदाजांना. रन आउट इथे संतोष गावड. हा एकूण 7वा गडी बाद. चुकीचा निर्णय घेतला आणि त्याचा परिणाम भोगावा लागला. अतिघाई संकटात नाही आणि या चेंडूवरती संतोष गावड याला संकटात जावं लागलं. थोडीशी घाई केली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता, असफल ठरला आणि फलंदाज बाद. संतोष गावड हा फलंदाज बाद झाला. त्याची जागा भरून काढणारा नवीन फलंदाज दिलखुश केनी मैदानावरती असेल. षटक क्रमांक 3 यावेळी नीरज तारेकर याच्या माध्यमातून फेकलं जातोय. चौथा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न, ताकद कमी वापरली, चेंडूने उंची घेतली, अंतर कमी गाठला, झेल खाली क्षेत्ररक्षक, कोणती चुकी नाहीये. हा 8वा गडी बाद दिवा शिलोन चिंचपाडा संघाचा एकूण 12 धावसंख्येवरती. तुझ्या लुंगीमध्ये हात टाकू का रे कुंदन? डीजे एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होतोय. ज्या संघानं सुदर्शन पाटील ज्या संघानं 76 धावा सहजपणे चीज केल्या होत्या तो दिवा शिलोन चिंचपाडा संघ आता मात्र अडचणीत सापडलाय. त्याचं कारण आहे की पारगाव संघाची झालेली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी ते पाहायला मिळाली. मात्र एक धाव मिळाली या चेंडूवरती. आम्ही पाहतोय फलंदाज मुकेश परमार आणि त्याच्या समवेत अविनाश परदेशी. काहीतरी किमया करावी लागेल, मोठे फटके आणावे लागतील, आपल्या संघासाठी मोठी धावसंख्या रचावी लागेल. कारण त्यांच्या समोर असलेला संघ पारगाव संघ तितक्या ताकदीचा आहे. त्या संघासमोर जिंकायचा असेल तर मोठी धावसंख्या रचणं गरजेचं असेल चिंचपाडा संघाला. यावेळी चेंडू लॉंग ऑफ प्रिझन मध्ये ट्रॅव्हल होतोय. मात्र तिथे एकापेक्षा काहीच नाही, एकेरी दुहेरी धावसंख्येने आपल्या संघाला आकार देत असताना हे 2 फलंदाज. एकूण 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर ज्यांच्या वाटेला पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी आले तर दिवा शिलोन चिंचपाडा संघ 8 गडी बाद 14 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. तानाजी मालू करे ते पूर्ण केले जिंकाया ते गड. तानाजी मालू करे ते पूर्ण शेलार मामा वीर पाड काळी उदय भाऊच मढ. रजावाची टाकली घोरपड
रजावाची टाकली घोरपड एक कड रजावाची टाकली घोरपड रजावाची टाकली घोरपड एक कड रजावाची टाकली घोरपड धन्यवाद डीजे. इथे 3 षटकांचा खेळ समाप्त होत आहे. एकंदर आपण विचार केला षटकांचा तर पहिलं षटक फेकलं होतं केतन मेहरेनं केवळ 8 धावा खर्च केले होते 3 गडी बाद. त्याच्यानंतर भूषण पाटील 2 धावा खर्च केले होते 3 गडी बाद केले होते. त्याच्यानंतर नीरज तारेकर 4 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद केला. मात्र इथे चौथ्या षटकाची फेकी करेल प्रफुल्ल मोकल. फुलटॉस चेंडू होता स्वतःच्या फलंदाजामध्ये अडवला गेलाय चेंडू. कोणती धावसंख्या नसेल निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर असेल. षटक क्रमांक 14 इथे मार्गस्थ आहे. एकूण धावसंख्या केवळ 14 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. मुकेश परमार मोठा फटका मारायचा प्रयत्न इथे मात्र कट केलाय. चेंडू जातोय इथे थर्डमॅन रिझन मध्ये सीमारेषे पार. बऱ्याच वेळानंतर हा चौकार पाहायला मिळाला. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकले. एकूण 18 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. षटक क्रमांक अंतिम 4 चेंडू अजूनही शिल्लक आहे. लो फुलटॉस चेंडू इथे जातो एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. परंतु जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत वेळ होता आणि त्या वेळेमध्ये 2 धावा सहजपणे पूर्ण केल्या या 2 फलंदाजांनी. मुकेश परमार आणि अविनाश परदेशी असे 2 फलंदाज मी मैदानामध्ये पाहतोय. संघाची धावसंख्या 2 ने जाऊन पोहोचले 20 या धावसंख्येवरती. 3 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक. बॅटचा फेस करण्याचा प्रयत्न सफल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे परंतु तोपर्यंत चेंडू गेला सीमा पार. चौकार. अगरी टोली करारी बांधव दिलदार हाय बांधव दिलदार हाय एकजुटीने राहून सारे परंपरा जपतान गुरुडी परंपरा जपतान. अगरी टोली करारी बांधव दिलदार हाय बांधव दिलदार हाय एकजुटीने राहून सारे परंपरा जपतान. डीजे मुकेश परमार आपल्या संघासाठी अप्रतिम खेळ करतोय. एकूण 4 चेंडूचा खेळ केलाय त्यामध्ये 10 धावा आपल्या संघासाठी जोडल्यात. एकूण धावसंख्या धावफलकावरती 24 धावा. यावेळेचा चेंडू नक्कीच खराब चेंडूची फेकी. पंचांचा इशारा येतो नो बॉल आपल्याला इथे पाहायला मिळतोय. नो बॉलचा इशारा पंचांचा. नक्कीच इथे जर विचार केला तर 1+1 मात्र इथे गडी बाद होतोय परंतु एकच धाव येतोय. संघाची धावसंख्या 25 धावा. बॉलचा इशारा आणि फलंदाज बाद. मुकेश परमार हा फलंदाज इथे बाद होतोय आणि इनर चेंडू फ्रीड असेल आणि मैदानामध्ये अंतिम जोडी इथे आपल्याला पाहायला मिळतोय. एकूण 9 गडी बाद झाले. चिंचपाडा संघाच्या फ्रीडचा चेंडू होता. ट्रॅव्हल होतोय स्टेट ड्राईव्ह मात्र इथे एका धावेपेक्षा काहीच नाही. एका धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय 26 धावसंख्येवरती. या षटकाचा विचार केला तर अजूनही अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक असेल. अंतिम चेंडूचा काय रस्ते असेल. किती धावा असतील 6, 4, 2 की 1. मात्र कट केलाय चेंडूला दिशा दिली होती. एक धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला गेलाय आणि इथे एक धाव आली बाईच्या रूपानं आणि एका धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला एकूण 27 धावसंख्येवरती. पहिल्या सत्राची ते समाप्ती होतोय. 4 षटकांचे देखील समाप्त होते आणि 4 षटकामध्ये दिवाण शिलोन चिंचपाड संघाने एकूण 27 धावा ठोकल्या आणि 28 धावांचं छोटस आव्हान पारगाव संघासमोर ठेवलंय. तर चिंचपाड संघ आपण लाईनअप मध्ये उतरायचंय मैदानामध्ये. विनंती असेल या स्पर्धेचा नियम डिसिप्लिन आहेत शिस्त आहे या स्पर्धेमध्ये. त्या शिस्तीचं पालन आपण करायचंय. तर नक्कीच पहिल्या सत्राचा विचार केला तर त्यांच्या वाटेला पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी आली होती. तर देवान शिलोन चिंचपाडा संघाने एकूण 27 धावा ठोकल्या आणि 28 धावांचं छोटस लक्ष पारगाव संघासमोर ठेवलंय. तर येणाऱ्या पुढच्या सत्रामध्ये 24 चेंडूमध्ये पारगाव संघ हा 28 धावांचा पल्ला कशा प्रकारे पार करेल. या 2 संघांपैकी कोणता संघ विजयी होईल
कोणता संघ या स्पर्धेमधून बाहेर पडेल हे ऐकण्यासाठी मी पुन्हा एकदा बोलतोय. वलपगावचा बुलंद आवाज राष्ट्रीय भाषेमध्ये आमचे मित्र प्रवीण टेंबे यांच्याकडे, तोपर्यंत डीजे. हॅलो. तर या दरम्यान पहिल्या फेरीमधला तिसरा सामना आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे आणि मोहा कोळीवाडा या दोन संघादरम्यान आपण सामना पाहणार आहोत. मी या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी विनंती करेन अग्री कोळी कराडी संघर्ष समितीचे टीम मेंबर्स किरणदादा पवार यांना विनंती करतो. या आपण मॉर्निंग लीगचे खेळाडू देखील आहेत किरणदादा, तर यांच्या शुभ हस्ते टॉस लो. तर टॉस होतोय. कॅमेरामन लाईव्ह टेलिकास्ट टीम. तर टॉस होईल दोन ताकदवर संघ या वर्षीचा अंगामध्ये इन्फॉर्म असणारा संघ मोहा कोळीवाडा आणि आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे. तर टॉस लागलाय इथे मोहा कोळीवाडा संघाच्या बाजूने. काय निर्णय असेल? काल आम्ही वाघिवलीच्या मैदानात पाहिले 104 धावांची भागीदारी आणि त्यानंतर दुसऱ्या सामन्यावर तुमचा संघ डळमळीत झाला आणि तिथे पराभवाला सामोरं जावं लागलं. आज काय स्ट्रॅटेजी असेल? जिंकायचाच प्रयत्न असेल, परफॉर्मन्स द्यायचा प्रयत्न असेल. संघ तुम्ही पहिला मागच्या काही काळ भरपूर बॅकफुटला होता, परंतु या वर्षी अनेक स्पर्धा गाजवल्या ज्यामध्ये अनिकेत कोळीचं खूप चांगलं योगदान प्रत्येक सामन्यामध्ये राहिलं. काय म्हणशील संपूर्ण टीम बद्दल? चांगला होते परफॉर्मन्स सगळ्यांचा. म्हणजे दरवर्षी हार पत्करून आम्हाला पण अतिशय कंटाळा आलेला. यावर्षी जरा देवाची साथ मिळाली, प्लेयरांची साथ मिळाली. चांगलं वाटतंय. शेवटचा प्रश्न, या आयोजनाबद्दल काय म्हणशील? मित्रदांचं आयोजन आहे, खूप सुंदर आयोजन आहे. थँक्यू सो मच. तुम्हाला शुभेच्छा. आणि निर्णय काय कळवायचं बाकी असेल? क्षेत्ररक्षण. यस फिल्डिंग. तर करण पाटील आहेत आमच्या सोबत. नुकतीच तब्बल 5000 पॉइंट्स मात्र ज्या खेळाडूला बोली लागली टेंबोडे वावंजे विभाग संघाकडून अक्षरशः अनेक आयोजक, अनेक संघ मालक, टीम मॅनेजर ज्या खेळाडूला निवड करण्यासाठी आसुसलेले होते, परंतु तो खेळाडू गेलाय टेंबोडे वावंजे संघामध्ये. सर्वप्रथम त्याला रायगड प्रीमियर लीग साठी मी शुभेच्छा देईल. आणि इथे आज तुमच्या वाटेला मात्र फलंदाजी आली आहे. काय किती धावांचा टार्गेट असेल पहिल्या सत्रामध्ये? नक्कीच तुमचा आभार, तो धन्यवाद. तुम्ही आम्हाला शुभेच्छा दिल्या. टार्गेट तर 5 ओव्हरमध्ये मॅक्झिमम 12च्या ओव्हरने 60 रन करण्याचा प्रयत्न करू. आमची गोलंदाजी आज कमकुवत आहे कारण आमचे 4-5 प्लेयर नाही आहेत आणि आम्ही यंग पोरं, लहान पोरांना चान्स दिले आहेत. आम्ही 4 प्लेयर आणि बाकी सौरभ पण भोपाळला गेला म्हणून 2-4 अनेक बॉलर नाही. आम्ही 4-5 जणच फक्त मेन आहेत, बाकी 6-7 जण लहान मुलं आहेत, त्याच्यानेच खेळणार आहेत. मोहा कोळीवाडा भन्नाट फॉर्म मध्ये आहे संघ. काल आम्ही पाहिली खूप चांगली बॅटिंग त्या टीमनं केली होती. आणि या संघासमोर तुमची स्ट्रॅटर्जी काय असेल? स्ट्रॅटेजी फक्त सिंपल आहे, मेरिट नुसार गेम खेळायची आणि नक्की जिंकण्याचा प्रयत्न करू. शेवटचा प्रश्न, या आयोजनाबद्दल पण काय म्हणाल? आयोजन नक्कीच चांगलं आहे. मागच्या वर्षी आम्ही ते सेमीफायनल हारलो होतो, कुंडेवाल संघाने हरला. यावर्षी नक्की जिंकण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. शुभेच्छा असतील करण पाटील तुला या सामन्यासाठी, या मॅच साठी. तर पुन्हा एकदा जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आमच्यासोबत जॉईन होतील हँडसम समालोचक आमचे मित्र प्रवीण टेंबे. थँक्यू सो मच. थैंक यू सो मच रोशन पाटिल. चलते मुकाबले की तरफ. कोपरगांव, आने वाले दिनों में कोपरगांव की सबसे बड़ी पहचान रायगढ़ में बनेगी कोपरगांव का श्री स्वयंभू गणेश मंदिर. श्री स्वयंभू गणेश मंदिर कोपरगांव का सबसे खूबसूरत मंदिर कहलाया जाएगा क्योंकि यह मंदिर पूरा मार्बल से बना है और उसकी कीमत है 5 करोड़. 28 रनों का टारगेट, छोटा टारगेट और ये पहला बड़ा शॉट कवर पॉइंट के बाहर. 4 रन. सोचने की बात है, जिस चिंसपरा टीम ने इस प्रतियोगिता का सबसे बड़ा टारगेट चेस किया, अंतिम गेंद में छक्का लगाकर जीत हासिल की और वो टारगेट था जावले टीम के खिलाफ 76 रनों का. लेकिन वही टीम अगले मुकाबले में सिर्फ 27 रनों पर रुक गई. यानी ये 28 रनों का छोटा टारगेट अब बहुत ही जल्दी चेस हो सकता है पारगांव टीम के खिलाफ. दोनों टीम ने बहुत ही अच्छा प्रदर्शन किया. पारगांव टीम ने कानपुर टीम को 1 साइड हराया, लेकिन चिंसपरा टीम ने जावली टीम को कांटे की टक्कर देके हराया. अब दोनों टीम 28 रनों के लिए जूझ रही है. एक टीम 28 रन बचाएगी तो एक टीम 28 रन बनाएगी. बड़ा शॉट मिड विकेट काउ कॉर्नर के ऊपर से दर्शकों को सलामी ठोकने वाला छक्का. क्या बात है, व्हाट अ शॉट.
बल्लेबाज खुद बाहर निकल चुके हैं। एक अच्छी ईमानदारी वाली बल्लेबाजी और इनसाइड एज के साथ बैट्समैन की पारीगांत 28 रन में 10 रनों का बेहतरीन योगदान दिया है बैट्समैन रोशन मेहर ने एसएसएस पारगांव टीम के लिए। तो इस वक्त बल्लेबाजी के लिए कुणाल तारेकर आ चुके हैं। इनकी उम्र बहुत कम है, लेकिन इनके बारे में कहा जाता है छोटा तीर घाव करे गंभीर। एससीएस पारगांव टीम की रन संख्या है स्कोर कार्ड पर 10 रन, अभी 18 रन बनाने हैं ये मुकाबला जीतने के लिए। 4 ओवर का मैच, स्कोर बहुत ही छोटा है देवा चिंचपाड़ा के गेंदबाजों के द्वारा, लेकिन अगर इनके गेंदबाज अच्छी गेंदबाजी करेंगे तो ये मुकाबला जीतना उनके लिए आसान बन सकता है। आत्मविश्वास होना चाहिए। ये फुल टॉस गेंद जिस पर कैच छूटी है और ये गलती महंगी साबित होगी। गेंद फाइनल के बाहर, सीमा पार एक और चौका। प्रकल्पग्रस्त हुतात्म्यांनी घेतल्यानं छातीवर घाव, प्रकल्पग्रस्त हुतात्म्यांनी घेतल्यानं छातीवर घाव। नवी मुंबईच्या विमानतळाला गादी बाबांचं नाव, नवी मुंबईच्या विमानतळ। ऐसा लगा बैक टू बैक 2 विकेट आएंगे, लेकिन कैच छोड़ी है, उस पे चौका भी लगा। अब चिंचपाड़ टीम के गेंदबाज थोड़े से आत्मविश्वास से भरे हुए थे, लेकिन कम हो चुका है उनका आत्मविश्वास और टीम का टोटल स्कोर कार्ड पर 14 रन। कैच छूटने के बाद सौरभ पाटिल बहुत खुश हुए, पारगांव टीम के बिग सपोर्टर है। इनसाइड आउट शॉट, व्हाट अ शॉट, बिल्कुल देखने लायक शॉट था, सौंदर्य से भरा हुआ था, ब्यूटीफुल था। गेंद सीमा पार 6 रन। चलिए 8 रनों की आवश्यकता 3 ओवर में। बहुत ही जल्दी रायगढ़ प्रीमियर लीग की शुरुआत की जाएगी कसलखंड के मैदान पर। रायगढ़ प्रीमियर लीग का ऑक्शन अगर आपने देखा होगा तो बिल्कुल ऐसा लग रहा था कि कोई वर्ल्ड कप की टूर्नामेंट से, यानी सभी का जो पोशाक था जबरदस्त था, टी शर्ट कॉम्बिनेशन, कलर कॉम्बिनेशन बढ़िया था और वो ऑक्शन करीब 10-12 घंटे चला। पीटीसी लाइव द्वारा रायगढ़ प्रीमियर लीग लाइव देखी जाएगी यूट्यूब पर और अभी तक रायगढ़ प्रीमियर लीग के ऑक्शन को 5 लाख से ज्यादा लोगों ने देखा है। व्हाट अ शॉट, रिवर्स सक्सेसफुल, बड़ा नाम बड़ा ब्रांड चिपकाया और मुकाबले में अब कुछ नहीं बचा। महज 2 रनों की जरूरत है। भूषण पाटिल लगातार 3 विकेट लिए इन्होंने, सबसे बड़े विकेट लिए भूषण पाटिल ने, इसलिए पारगांव टीम इस मुकाबले में अब जीतती हुई नजर आ रही है। गेंदबाजों की ताकत, जिस भूषण ने पिछले मैच में भी मैन ऑफ द मैच जीता था, 4 विकेट लिए थे, उसमें हैट्रिक भी थी और इस मुकाबले में 3 यानी 2 मुकाबले में 7 विकेट। भूषण पाटिल ये तो बड़ी ट्रॉफी लेके जाएंगे और ये सबसे लंबा छक्का, विनिंग शॉट लगा है इस वक्त तक बल्लेबाज प्रफुल्ल बोकल के बल्ले से और इसी के साथ समर्थ सदगुरु सप्लायर्स पारगांव टीम ने यह मुकाबला जीतकर अगले मुकाबले में, अगले राउंड में प्रवेश किया है। पारगांव टीम आपको ढेर सारी शुभकामनाएं। 28 रन करीब 9 गेंदों में चेस किए गए और इस मैच के हीरो होंगे, लो स्कोरिंग का मुकाबला था, यानी मैच के हीरो होंगे गेंदबाज। पिछले मुकाबले में 4 विकेट, इस मुकाबले में 3 विकेट लेकर सबका दिल जीता गेंदबाज है भूषण पाटिल पारगांव। चलिए दोनों टीम से रिक्वेस्ट है कि हैंडशेक कीजिए, टूर्नामेंट्स का रूल्स है। लाइनअप के साथ आपको हैंडशेक करना है। ये बड़ी मैच है, बड़ी प्रतियोगिता है। मिथुन शेठ पाटिल का 1 लाख प्रतियोगिता का सबसे बड़ा आयोजन।
मॅन ऑफ द मॅच गोज टू भूषण पाटील. प्रेम पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार दिला जाते भूषणला. ऑल द बेस्ट फॉर थर्ड राऊंड मॅच. खूप खूप शुभेच्छा. आपण जाऊया सत्कार समारंभासाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. सर्वप्रथम सन्मान केला जाईल सन्माननीय अग्रिकोली कराडी संघर्ष समितीचे कार्यकर्ते किरणजी पवार या साहेबांचा सन्मान केला जाईल. मी त्यांना विनंती करतो आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. अग्रिकोली कराडी संघर्ष समिती. चिंचपाडा संघाचा संघनायक आयोजकांशी कॉन्टॅक्ट करा. चिंचपाडा टीमचे कॅप्टन किरणजी पवार यांचा सन्मान. यापुढे अग्रिकोली कराडी संघर्ष समितीचे कार्यकर्ते प्रेमजी पाटील यांचा देखील सन्मान केला जाईल. केपीएल चे उत्कृष्ट फिल्डर म्हणून ज्यांना पदवी मिळाली ती प्रेमजी पवार पाटील यांचा सन्मान केला जातोय. चिंचपाडा संघाचा संघनायक रोहन परदेशी लवकर आयोजकांशी कॉन्टॅक्ट करा. चिंचपाडा संघाचा संघनायक आयोजकांशी कॉन्टॅक्ट करायचंय आपण. मॅच खूप लवकर समाप्त झाली. 28 धावा इझी चेस झाल्या. 9 चेंडूमध्ये पारगाव टीमने सामना जिंकला.